तीन टप्पे झाले. पहिला टप्पा तुकाराम महाराज अंतर्मुख झाले. अंतर्मुख झाल्यानंतर दोष समोरच्यात नाही, दोष आपल्यामध्येच आहे हे तुकाराम महाराजांनी जाणलं. हे दोष घालवण्याचा प्रयत्न करणे हा तिसरा टप्पा. तुकाराम महाराजांनी हे तीन टप्पे पूर्ण केले आणि तुकाराम महाराज हे सगळे तीन टप्पे पूर्ण केल्यानंतर विचार करू लागले, दोष आपल्या हृदयात आहे, पण हे दोष आताचे का हो? अनादी काळापासून अनंत काळापासून जे सगळे ठासून ठासून भरलेले दोष आहेत हे असं एका पारायणाने जाणार नाही, हे ध्यानात घ्या. एका नामस्मरणाने जाणार नाही. आपल्या अनादी काळापासून आपल्या हृदयात आपल्या अंतःकरणामध्ये असे ठासून ठासून भरलेले दोष आहेत. ते नुसतंच एक पारायण केलं आणि गेलं असं होत नाही. एक लक्षात घ्या. आपण रोज, तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, आपण आषाढ महिन्यामध्ये ते कळई ठेवतो. काही काही आमच्या गावामध्ये तर असं आहे की आषाढ महिन्यामध्ये तळण आलं म्हणजे महिनाभर तळण असतं चांगलंच. मग काय करायचं, ते आपण कळई ठेवली का त्या कळईला रोज आपण काहीतरी तळतोय, त्या कळईच्या खालून काय येतं, काळं काळं कजली येते. असं गृहीत धरा. काही वर्षानुवर्षे ती कजली धुतलीच नाही आहे असं गृहीत धरा. मग एखाद्या दिवशी त्या आजीबाईला असं वाटलं की एक कढई घ्यायची आणि तिला धुवून काढायची. मग त्या आजीबाईने काय केलं, एक फक्त पाण्याचा शिपका मारला आणि सगळी कढई स्वच्छ झाली. असं होतं का? इतक्या वर्षापासून चळत आलेली कजली नुसतं एका धुण्याने जात नाही. तसं आपल्या हृदयामध्ये अनेक वर्षापासून ठासून भरलेले जे दोष आहेत ते नुसते एका नामस्मरणाने जात नाही, एका ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने जात नाही. मग काय केलं पाहिजे? मग त्याच्यासाठी काही काही दोष असे असतात की ते आपल्या प्रयत्नाने जात नाही. त्याच्यासाठी पांडुरंगाची कृपाच व्हावी लागते, त्याला शरण जावं लागतं. आपले दोष घालवण्यासाठी भगवंताला शरण गेलं पाहिजे. हे ज्ञान होणं हे साधक दशेचा चौथा टप्पा आहे. विठ्ठल विठ्ठल. परत एकदा सांगतो, पहिला टप्पा काय आहे? आपण अंतर्मुख झाले पाहिजे. आपलं स्वतः आपलं काय चुकलं याच्यासाठी एक अंतर्मुख झाले तुकाराम महाराज, हा पहिला टप्पा. अंतर्मुख झाल्यानंतर दोष समोरच्या मध्ये नाही, दोष आपल्यामध्येच आहे हे समजणं दुसरा टप्पा. ते दोष असलेले घालवण्याचा प्रयत्न करणे हा तिसरा टप्पा. आणि दोष असे नुसते जात नाही, त्याच्यासाठी पांडुरंगाची कृपा लागते हे जाणणे हा चौथा टप्पा. हे चार टप्पे पूर्ण केल्यानंतर तुकाराम महाराज देवाला म्हणतात, पांडुरंगा तुझी अजून तशी कृपा माझ्यावरती झाली नाही. कशासाठी झाली नाही? कारण मला हे सगळं जे जग आहे, हे सगळे जे भूत आहेत ते मला अजून सारखे दिसत नाही. माझ्या मनात तर एक चिमण्यांविषयी तुझा भाव नाही, पण त्यांच्या मनात माझ्याविषयी तुझा भाव निर्माण झाला असेल ना, तर हे साम्य दशा इथे येत नाही. हे कधी होईल देवा की हे सगळं जग मला सारखं सारखं दिसणार? हेच आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम अवघे भूते साम्याने, अवघे भूते साम्याने, अवघे भूते साम्याने, अवघे भूते साम्याने, अवघे अवघे भूते साम्याने, अवघे भूते साम्याने. देखिली म्या काही होती, देखिली म्या काही होते, देखिली
अवघे भूते साम्या आली. तुकाराम महाराज 4 टप्पे पूर्ण करतात आणि मग देवाला म्हणतात, देवा हे असं कधी होईल देवा की हे सगळे जे भूत आहेत हे साम्याला मला येतील, हे सगळे भूत मला सारखं दिसतील. तुम्ही म्हणणार का हो भूत कसं काय म्हणू शकतात तुम्ही? भूत कधी साम्याला आम्ही भूत बघितलंच नाही तर भूत साम्याला येईलच कसं काय? भूत हा शब्द हा ते स्मशानभूमीतलं भूत त्या अर्थी नाही हे ध्यानात घ्या. हा वैदिक शब्द आहे. मी त्याचा फोड करून तुम्हाला सांगतो. भूभवती नावाचा एक धातू आहे मराठी व्याकरणात. कोणी मराठीचे गुरुजी असतील किंवा सर असतील त्यांना समजणार. भूभवती नावाचा धातू आहे. ह्या भवती होणे किंवा असणे याचा त्याचा अर्थ आहे. ह्या भवती नावाच्या धातूपासून हा भूत शब्द तयार झालेला आहे. जे जे झालेलं आहे आणि जे जे असलेलं आहे त्याला म्हणतात भूत. जे जे झालेलं आहे, हा माईक आपल्याला दिसतोय, हा तयार झालेला आहे म्हणून ते काय आहे? भूत. हे पक्वात तयार झालेलं आहे म्हणून ते काय आहे? भूत. तुम्ही इथे आहात, तुम्ही असलेले आहात, तुम्ही सगळे कोण आहे? भूत. भूत. तुम्ही सगळे भूत आहेत. आम्ही पण कोण आहेत? भूत. तुम्ही आम्ही कोण सोडून द्या. हा जो पंढरीचा परमात्मा आहे हा तरी कोण आहे? हा भूतच आहे ना. तुकाराम महाराजांनी त्याला छोटं भूत नाही म्हटलं, त्याला मोठं भूत म्हटलंय. पंढरीचे भूत मोठे ते असलेले भूत आहे. असलेलं भूत म्हणजे जे जे आपल्याला डोळ्याने दिसतं, जे जे झालेलं आहे किंवा जे जे असलेलं आहे त्याला म्हणतात भूत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा असं कधी होईल की हे सगळं जग मला साम्याला येईल? असं कधी होईल देवा की हे सगळं जग मला माझं स्वरूप दिसेल? असं कधी होईल? तुकाराम महाराजांची मागणी आहे देवाकडे. तुकाराम महाराज बोलतायत. एक लक्षात घ्या, या अभंगामध्ये माझ्याकडे वेळ थोडी कमी आहे, मी फक्त संगती लावून जातो. आपल्या परमार्थाला पूरक असे 4 गुण प्रत्येक चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितले आहेत. पहिल्या चरणामध्ये परमार्थाला पूरक गुण सांगितलेला आहे समता. अवघी भूते साम्य आली. समता पहिला गुण सांगितलाय समता. दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेला आहे विश्वास. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. तिसऱ्या चरणामध्ये सांगितलेला आहे परमार्थासाठी पूरक गुण निर्द्वंद्व अवस्था. ऐसे होका निर्द्वंद्व. आणि चौथ्या चरणामध्ये परमार्थासाठी पूरक असा गुण सांगितलाय अभेद. तुका म्हणे जे जे भेटे ते वाटे मी असे. हा अभेद गुण. हे 4 गुण परमार्थासाठी पूरक असलेले 4 एक एक चरणामध्ये तुकाराम महाराजांनी यांची योजना केली. मला थोडं पुढचं जाऊन सांगायचं आहे. मला फक्त एक शंका याची सांगायची आहे आणि शंका सांगायचं, 3 त्याचे उत्तर द्यायचे आणि आपली सेवा संपवायची. आज इतकाच मी आता विचार केलेला आहे वेळेच्या अभावी. तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे की देवा असं कधी होईल की हे सगळे भूत मला सारखे दिसतील देवा? असं कधी होईल? मला सांगा, ही मागणी योग्य आहे का योग्य आहे? हो, हे जे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे ते योग्य वाटतं का योग्य वाटतं? मी थोडा युक्तिवाद तुमच्या समोर करतो. हे सगळे जे बसलेले आहेत ते मला सारखे दिसावे असं जर तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, हे सगळं सारखं दिसावं हे योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य वाटतं का? बरोबर आहे, अयोग्य आहे. तुम्ही माझ्याकडून आहात. तुम्ही म्हणणार का हो तुकाराम महाराजांच्या शब्दावरती आक्षेप घेणार तुम्ही कोण विद्वान लागून गेले? आपण असं काही विद्वान नाही किंवा तुकाराम महाराजांविषयी प्रेम कमी झाला असंही नाही. उलट या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर तुमचंही प्रेम वाढेल. असो, परंतु मी तुम्हाला सांगतो
विषमता हा जगाचा नियम आहे ना. हो, हे जे बाबा आहेत गायक बाबा, यांनी यांच्यासारखं दिसावं, पखवाजकारांनी पखवाजकारांसारखं दिसावं. सगळेच जर सारखे दिसायला लागले तर मग कोण गायन करणार आणि कोण पखवाज वाजवणार? ज्वारीने ज्वारीसारखं दिसावं, गव्हाने गव्हासारखं दिसावं, तांदळाने तांदळासारखं दिसावं, बाजरीने बाजरीसारखं दिसावं. सगळेच जर एकसारखे दिसायला लागले तर चालेल आपल्याला? तुकाराम महाराजांचं म्हणणं किती आगळं आहे तुम्ही बघा. सर्व भूत सारखी दिसली पाहिजे देवा. जे जे काही मला दिसतंय हे सगळं सारखं दिसलं पाहिजे. हे म्हणणं कितकं योग्य आहे? सगळेच जर सारखे दिसायला लागले, जी वस्तू जशी आहे तसं दिसणं योग्य आहे का त्याच्यापेक्षा विपरीत दिसणं योग्य आहे? वस्तू जशी आहे तसं दिसणं योग्य आहे. घोड्याने घोड्यासारखं दिसलं तर ते योग्य आहे. घोड्याने हत्तीसारखं दिसलं आणि हत्तीने घोड्यासारखं दिसलं, चालेल का मला सांगा? अजिबात चालणार नाही. अहो, पुरुषाने बाईसारखं दिसलं आणि बाईने पुरुषासारखं दिसलं, चालेल तुम्हाला? पुरुषाचा व्यवहार वेगळा, पुरुषाचं शरीर वेगळं, स्त्रीचं शरीर वेगळं, स्त्रीचे व्यवहार वेगळे. उद्या परवा स्त्रियांनी असं म्हटलं का हो, रोज रोज तुम्हीच काय दाढी करतात, आता उद्या मीही करून बघते, चांगलं वाटेल तुम्हाला? बरोबर आहे? बरं, आता यांच्यासाठी सांगतो. तुम्ही असं म्हटलं ह्याच काय गरोदर होऊन बघतात, पुढच्या वर्षी आपणही गरोदर होऊन बघू, असं चालेल? अहो, पुरुषांचं शरीर वेगळं, स्त्रियांचं शरीर वेगळं, हे सगळं सारखं कसं काय दिसू शकतं? हे सारखं कसं काय असू शकतं? पांढरा रंग पांढऱ्या रंगासारखा दिसला पाहिजे, पिवळा रंग पिवळ्या रंगासारखा दिसला पाहिजे. जर सगळीकडे जर सारखं दिसायला लागलं तर हे योग्य आहे का अयोग्य आहे? मला सांगा. सगळीकडे तुम्हाला जर पिवळं 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 दिसायला लागलं तर याचा अर्थ काय होतो? तुम्हाला कावीळ नावाचा रोग झालेला आहे. मग तुकाराम महाराजांचं जे म्हणणं आहे, अवघे होते साम्य आली, सगळीकडे मला सारखं दिसलं पाहिजे. जर तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे, बरं, याला तुकाराम महाराज म्हणतात की देवा तुमची कृपा मी खरी तेव्हाच मानेल की हे सगळं सारखं दिसेल, तेव्हाच मी खरी कृपा मानेल. म्हणजे देवाची कृपा हे भ्रम निर्माण करते का काय? अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जर असं तुकाराम महाराज म्हणत असले की हे सगळं सारखं मला दिसलं पाहिजे आणि याला जर देवाची कृपा जर म्हणत असले, तर हे विश्व निर्माण झाल्यापासून देवाची कृपा कोणावरती झालीच नाही ना, कारण हे सगळं सारखं दिसलं कधीच नाही ना. मग देवाची कृपा कोणावरती झाली नाही असं तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे का? किंवा तुकाराम महाराजांना असं म्हणायचं आहे का देवाची कृपा ही भ्रम निर्माण करते? कशासाठी हे म्हणतायत? अवघी भूते साम्य आली, हे कशासाठी म्हणतायत? याचं उत्तर आपल्याला 3 प्रकारे द्यायचं आहे. एकदा प्रेमपूर्वक भजन करू, 3 प्रकारे उत्तर देऊ आणि आपली सेवा संपवू. विठोबा रखुमा भजनाच्या अगोदर
बस बाबा बस. भजनाच्या अगोदर आपण एक शंका अशी उपस्थित केलेली की तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे की हे सगळी भूते सारखी 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 मला दिसली पाहिजे. हे जर असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे त्याचं 3 प्रकारे मी तुम्हाला उत्तर देतो. 3 प्रकारे. त्याच्यासाठी मी तुम्हाला छोटासा एक दृष्टांत सांगतो, छोटासा. एका गावामध्ये एक आजी आजोबा राहत होते. नीट दृष्टांत ऐका बरं का. एका गावामध्ये आजी आजोबा राहत होते. त्यांना 4 मुलं आहेत. 4 सुना घरात आलेल्या आहेत आणि एकेका मुलाला 2-2 मुलं आहेत. म्हणजे किती नातवंड झाले? 8 नातवंड झाले. आजी आजोबांनी असं ठरवलं की आपण 4 धाम यात्रेला जायला पाहिजे. म्हणून आजी आजोबांनी 4 धाम यात्रेची सुरुवात केली. पहिलं केदारनाथ, बद्रीनाथ, तिकडचे सगळे धाम झाले. दक्षिणेत आले. दक्षिणेमध्ये रामेश्वर धाम झालं. त्याच्यानंतर येताना पंढरपुरात आले आणि पंढरपुरात आल्यानंतर आता ते गावात येणार तेव्हा ती आजीबाई आजोबाला असं म्हणते का हो, आपल्याला 8 नातवंड आहेत आणि 8 नातवंड आपण घरी गेल्यानंतर ते आपल्याला विचारतील ना, आजोबा आजोबा माझ्यासाठी काय आणलं, आजी आजी माझ्यासाठी काय आणलं. नातवंड विचारतात का नाही? मग आपण काहीतरी इथून घेतलं पाहिजे. प्रत्येक नातवासाठी एक का होईना पण काहीतरी छोटंसं गिफ्ट म्हणून काहीतरी एक भेट वस्तू आपल्या नातवंडासाठी घेतली पाहिजे. आजोबांनी विचार केला की आता 8 वस्तू घेण्याच्या ऐवजी मी काय करतो, समोर एक साखरेच्या त्या पाकापासून काही खेळणे बनवणारा एक व्यापारी होता. साखरेच्या पाकाचे असे साचे होते. त्याच्यामध्ये एका साच्यामध्ये घोडा, एका साच्यामध्ये हत्ती, एका साच्यामध्ये शेळी, एका साच्यामध्ये कुत्र. त्या आजोबांनी असा विचार केला, हे जर खेळणे आपण घेतले तर नातवंडांना खेळण्यासाठी पण होतील आणि खेळून खेळून झाल्यानंतर खाण्यासाठी पण होतील. असे जुन्या काळचे आजोबा खूप हुशार होते. त्यांनी विचार केला. त्यांनी 8 वेगवेगळी खेळणी घेतली. घरी आले. घरी आल्यानंतर त्यांच्याच इच्छेप्रमाणे, त्यांची जशी इच्छा होती की सगळे नातवंड आपल्याला येतील, आपल्याला बोलतील की आमच्यासाठी काय आणलं. सगळे नातवंड आले. आजोबा आमच्यासाठी काय आणलं. तो दुसरा बोलवता आजी माझ्यासाठी काय. तिसरा बोलवता माझ्यासाठी काय. आजोबांनी काय केलं, एक हत्ती घेतला, एका नातवंडाला दिला. एक घोडा घेतला, दुसऱ्या नातवंडाला दिला. एक छोटा उंदीर घेतला, तिसऱ्या नातवंडाला दिला. एक शेळी घेतली, एका नातवंडा दिला. हे सगळं दिल्यानंतर सगळ्या नातवंडांचे झाले भांडणं. कारण काय, याला एवढा मोठा हत्ती आणि मला एवढासा मुंगूस कशाला, याला एवढा मोठा वाघ आणि मला एवढी छोटीशी शेळी कशाला. झालं त्यांचं भांडण सुरू. आजोबा त्यांना म्हणतात, अरे हे सारखेच आहेत बाबा, हे एकाच पदार्थापासून बनलेले आहेत. पण ते नातवंड काय ऐकेना. झाले त्यांचे भांडण सुरू. माझा दृष्टांत संपला. तुम्ही जर, मी जेव्हा शंका उपस्थित केलेली होती की हे सगळे भूत साम्याला येतील असं तुकाराम महाराजांचं म्हणणं चुकीचं आहे आणि तुम्ही जर मला अनुमोदन दिलं असणार तर तुम्ही सगळे भांडण करणारे नातवंड आहात हे ध्यानात घ्या. त्याचं कारण असं आहे, आजोबा त्यांना समजवतायत, अरे एकाच पदार्थापासून बनलेले आहेत, आकार वेगळा आहे, त्याचं रूप वेगळं आहे, पण त्याचं कारण, त्याचं कार्य आणि त्याचं स्वरूप मात्र एक आहे. एक लक्षात घ्या. थोडं वेदांताच्या दृष्टीने विचार करून बघा. रूप आणि आकार हे गेलं मायेकडे. आपल्याला मायेकडे जायचंच नाही आहे, आपल्याला तर परमात्म्याकडे जायचं आहे. रूप आकार हे गेलं मायेकडे आणि कारण कार्य स्वरूप हे गेलं परमात्म्याकडे. आपल्याला मायेकडे जायचंच नाही, आपल्याला आकार आणि रूप बघायचंच नाही आहे. मग काय बघायचं आहे, ते जे खेळणे आहेत त्याचं कारण आहे साखर, त्याचं कार्य आहे गोडी असणे आणि त्याचं स्वरूप आहे गोड असणे. हे जर आहे तर मग साखर सर्वांच्या खेळण्यामध्ये सारखीच आहे का नाही, गोडी सर्वांची सारखीच आहे का नाही.
मग समता तिकडे बघायची आहे. समता आकारावरती बघायची नाही. समता त्या गोडी, ते कारण, हे सगळे जे आहेत माझ्या समोर बसलेले भूत, यांचे जरी आकार वेगवेगळे असले तरी त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा हा सगळं समरूपाने भरून आहे का नाही? तुकाराम महाराजांचं लक्ष इथे आहे. इथे समता शोधली पाहिजे. माऊलींची ओवी सांगू, ते विश्व अलंकाराचे विसुरे जरी आहाती आनानकारे, ते घडले एकची भंगारे परब्रह्मे. माऊलींची ओवी आहे. विश्व अलंकाराचे विसुरे. अजून एक दुसरं उदाहरण सांगतो. 2 तोळ्याच्या पाटल्या आहेत समजा, 2 तोळ्याच्या, 2 तोळ्याचा कमरपट्टा आहे आणि 2 तोळ्याचा हार आहे. मला सांगा, हे आकाराने वेगळे आहे का सारखे आहे? वेगवेगळे आहेत. मी ओवीचा अर्थ सांगतोय. विश्व अलंकाराचे विसुरे जरी कमरपट्ट्याचा आकार गळ्यातल्या हारासारखा नाही किंवा हारासारखा आकार जर त्या पाटल्यांसारखा नाही, पण हे जर 2च तोळ्याचे आहे आणि 24च कॅरेटचे आहे, तुम्ही सोनार दादांकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं की हे 2 तोळ्याची मला किंमत सांगा किती असेल, तर ते सांगतील 3,60,000 रुपये. 1,80,000 सोनं झालेलं आहे म्हणून ते काय सांगतील? 3,60,000 रुपये. बरोबर आहे का? काही चुकलं का? बरोबर आहे. 3,60,000 रुपये झाले. बरं, तुम्ही जर सांगितलं हा कंबरपट्टा मोडायचा हो, याची किंमत किती आहे? 3 लाख. त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की माझ्या गळ्यातला हार मोडायचा 2 तोळ्याचा, त्याची किंमत किती आहे? मग जर आकार जर वेगवेगळे आहेत, तिघांचे आकार वेगळे आहेत ना, तिघांचे आकार वेगळे आहेत, पण सोनं जसं सगळीकडे सारख्या रूपाने आहे, तसा परमात्मा संबंध जगामध्ये सारख्या रूपाने जर नटलेला आहे, तर तुकाराम महाराज म्हणतात, देवा असं कधी होईल की हे सगळं मला समरूपाने म्हणजे परमात्मा स्वरूप मला दिसेल, असं तुकाराम महाराज म्हणतात. हे आपल्या शंकेचं पहिलं उत्तर आहे. विठ्ठला विठ्ठला.